नमस्कार मित्रांनो, शेडवर चढलोय बघा सकाळ सकाळी. म्हणलं तुम्हाला घरापासला नजारा दाखवावं आणि आपलं कडवळ विकायचं आहे बघा. बघा ही बघा त्या साईडला विहीर आहे आपली आणि ही कडवळ विकायचं आहे बघा. आपलं पडलंय जरा पावसानं बघा, उंच लय गेलंय, जवळजवळ 9 फूट कडवळ गेलंय बघा. आता सध्या डांग पडलंय, अजून निसवायचं आहे पण उठणार. कसा आहे पट्टा, ही एवढा पट्टा विकायचा आहे. ही तुकडं ही 17-18 गुंठ आहे बघा, 20 गुंठ आहे बघा. एवढं 20 गुंठ अर्धा एकर विकायचं आहे. काय का 2 रुपये आलं तर पैसे करून टाकायचं आपलं, तेवढंच खर्च आहे तिथं काय नाही. हे आहे बघा आपला कॅमेरा. ही घर दिसलं का, हे असं आहे आपलं घर बघा. तिथं पूनम लागली स्वयंपाक करायला, शेंगा वाळू घातले त्या, काल तोडलेल्या शेंगा वाळलेल्या वाळू घातलेल्या, आणि तिथं पूनम लागली स्वयंपाक करायला. कसं दिसतंय घरावरून. आणि हे तळ आहे, बघितलं का, हे असं लांबडं तळ आहे त्या लांबपर्यंत असं. आणि मेन बांध इकडं आहे बघा. हे टोटल तळ, हे समोरचं शेत हे चुलत्याचं आहे आणि आपलं शेत हेतनं इकडं बघा. ही बांध आहे का, या बांधापासून इकडं पिपरण त्या विहिरीच्यापर्यंत लिंब एक दिसतोय. असं ही शेत आहे आपलं. तुमचं काय चाललंय, काय नाही, झालं का नाही जेवण? शेडवर निवांत चढून बसलो या. शिडी आहे बघा बघा या शिडीवर आम्ही वर येतो. ही शिडी लावायची आणि वर यायचं. मोठं शेड आहे बघा. मध्ये विहिरीचं काम मध्ये चालू होतं का, त्यावेळेस बघा आमचं पत्र फुटलंय, तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय, काढ दगडच पडला हो बघा इथं विहिरीचा बोरिंगचा. बघा हे पत्र फुटलं इथं आता दुरुस्त करायचं आहे नवे. तिथं एक अर्धभर पान, जुन्यातलं अर्ध पान आहे ते टाकायचं. मिस्त्री म्हणलं स्क्रू ढिलं करून हे करून टाकायचं. घेतलं खोलून जरा अर्ध पान हे खालनं टाकायचं, म्हणजे ही वर राहतंय, आणि स्क्रू मारून घ्यायचं. पोरांनी बघा ही बारीक दगडं कशी टाकलेली. ते बापू का करतंय, दगडं पत्र्यावर टाकतंय. बघा हे बघितली का किती बारीक. मी इथं नसलो का दगडं टाकतं या पत्र्यावर. मी असलो का टाकत नाही, मी नसलो का पत्र्यावर दगड टाकते, का तर वाचतंय म्हणून. लय खोली आहे फार. कसं आहे, मोठं शेड आहे का नाही, भरपूर मोठं शेड आहे बघा. कॅमेरा लावून सगळं टकाटक केलंय. लय खर्च केलाय, पण त्या खर्चाची चीज झाली नाही. बंगला झाला असता सेपरेट माझा. झाला का नाही स्वयंपाक गा? औ आका काय करते? आका बसले बघा तिथं. ह्या शिडीवर आम्ही उतरतो बघा. आता ही उतरायचं म्हणलं का, आता ही असं पाय ठेवायचा इथं. असं शिडीनं उतरायचं. शिडी घेतली बघा घराच्या कामाच्या वेळेस शिडी बनवून मजबूत घेतली आपली. चढाय उतरायला लागतं आपल्याला, त्यामुळे शिडी घेतली. शिडी आहे तर सगळं आहे. कुठं बी घराला म्हणलं तर घराला लावायला येतंय, सगळं लावायला येतं या. बापू दगड काय बरं टाकतो जोर पत्र्यावर? मग कधी टाकली ती? दगड कोण टाकली ती? खरं सांगायचं, दगड कोण टाकली ती? कोण टाकली ती? खरं सांगायचं, कोण टाकली दगड कोण टाकली ती? पुन्हा टाकणार का? पुन्हा जर टाकली तर झाडाला अडखीवीन, टांगडी अडखीवीन. काय भाड खाव, आधीच फुटलंय आणि त्या दगड टाकतो या. चिमण्याने एक लय वैताग आणलाय बघा. कांदा आहे तर बघा, मसाला करून घ्यायचाय. हे कांदा आपलं घरचं जायचं. चिमणी होलं का करते ती, गावात आणते ती आणि इथं हे करते ती. हॉलचा दरवाजा उघडच ठेवलाय वे, दरवाजा आपटायला.
झालं का मित्रांनो जेवण पाणी तुमचं? आमचं काय जेवण आज बायको निवांत करावं लागली. काय ग उरकना बिन काय एखाद्याशी टायमिंगला 10ला जेवण असलं म्हणजे असतंय. 10ला जेवण कधी सुद्धा भेटत नाही. आय होती तेव्हा 9ला जेव म्हणाई मला. जेवणा तर शिव्या देऊन जेव घालायची. का आहे भाकरी आहे का काय आहे? वाढ वाढ शेळ्या वाढ फाटणारी बोका लागले त्याला का 10ला जेवण लागा. हाल चाललंय आई गेल्यापासून आमचं हाल चाललेत खरं. दोघा बिन भावा हाल चाललेत. मोकळ्या सुटला ना तुम्ही असं वळणच नाही तुम्हाला. 9ला लागा जेवाय पाहिजे लागा एकतर चहा पित नाही काय नाश्ता नाही काय नाही. बोललं का अजून रागाला यायचं. अवघड आहे खरं मित्रांनो. बघा आई ती आईच असते. आई एकदा गेली ना आपले विचार या जगात करणार कोण नसते. कोणाची कोण बाय कोण काय काळजी नसते कोणाला. अगं बायकोची तुम्ही बाय आहे का कोण भेता बेताड आहे बा पोटाला आण सुद्धा घालणार लागा टायमाला करून तुम्ही. आपण एकतर चहा तसला नाश्ता बिष्टा काय करत नाही. आपल्याला 10ला तर जेवायला लागतं 9:30ला तर जेवायला लागतं. टायमिंग मुलकाच होऊन गेलं ना अजून जेवायला नाही पोटाला. हे असला हालगर्जी पण आहे. का करायचं आहे दाण्याला आणि दोन्याला मुलकाचा आण असून करून घालायला माणूस नाही. अवघड झालं मित्रांनो काय सांगायचं. आय होती तेव्हा शिवे द्यायची मला. ताटीवाल्या किरडीवाल्या झोळ्या खागी म्हणायची मला. मुलं काय शिवे द्यायची. हाताला वळून न्यायची ताटावर बसवायची मला. स्वयंपाक करत करत उठायची दूध वाढायची चपाती मोडून द्यायची. हे असलं राहिलं मोडून द्यायचं करून पिन दिना ती. हाय हाताने घेऊन खायचं म्हणलं तर आता मग ती रातच्या शेळ्या चपात्या खावा खायला का काय. देवपूजा करून पीठ मळून करून घालायची आणि ह्यांना करून घालणं होईना आयतं. लय अवघड आहे मित्रांनो काय सांगायचं आहे. तुम्ही पुन्हा अजून म्हणता सगळंच घरातलं सांगायला लागलाय. असं सांगावं लागतंय हो. ही कळू द्या ही जनतेला पण कळू द्या काय आहे ही. आणि आय म्हणत होती माझ्या माघारी तुला आण मिळणार नाही टायमिंगला. आणि ती झालंच खरं. आयचे शब्द प्रत्येक शब्दाला शब्द खरा ठरला. माझ्या माघारी आय म्हणायची तुला आण मिळणार नाही आण 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 कर फिरचिल. आणि तसंच झालंय. घरात सगळं असून आता आण 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 खरत फिरत मला येळ आली या. त्या दिवशी रागान तुम्हाला सांगतो झोपलेली मोबाईल बघून पसारलीत निवांत जाऊन जेवलो डिगंशीतनं जाऊन मासं खाल्लं. का करायचं आहे पोटाला. डिगंशीतनं जाऊन आलो आदळून पोटाला अन्न नाही. इथं घरात तुकडा हुडकाव म्हणलं तर घरात अन्न नाही. मोबाईल बघत बसली ती. गेलो मग डिगंशीला खाल्लं हाटीला जाऊ दे काही विचार नाही. पोट आहे तर सगळं आहे हो. ते नाश्ता बिष्टा केला मी एकदम निघतो. आपल्याला पहिल्यापासून सवय नाही. सकाळ 9-10ला आणि संध्याकाळी 5ला जेवण लागतं 5-6ला. मग तुमचं चहा नसो सरबत नसो काय सुद्धा नको. कुठं पाहुण्यात गेलं सुद्धा चहा पित नाही. असली तार आहे. ही नेट आणली आहे बघा सोडून वरनं रानात ना बघा. ही आता गाडी घालून ठेवली आहे. आता ही ठेवायची व्यवस्थित. सावली केली तिथं तर मोडली तरी आम्ही गेलो आता कडं. तर चला हे रोजचंच पुराण आहे आपलं. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.